नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 4 मे 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत, या न्यूजपेपरमध्ये ज्या डेली स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या न्यूज असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे, आजच्या डिस्कशनमध्ये या ठिकाणी आपण चंद्रयान, अंतरिक्ष, रेड कोलंबस, GI, इंटरेस्टेड इन्फ्लेशन, डिमांड पूल इन्फ्लेशन, हायपर इन्फ्लेशन यावर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे चंद्रयान या मोहिमा संदर्भात। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। चंद्राच्या अंधाऱ्या बाजूतील नमुने तपासणी मोहीम, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 8 वरती तुम्हाला दिसून जाईल। अलीकडे चीन या देशाने चांगई-6 हे चंद्राच्या अगदी दुर्गम भागामध्ये जो काही भाग आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी हे यान या ठिकाणी यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहे आणि त्या संदर्भात ती एकूण न्यूज आहे। या ठिकाणी असाही प्रश्न बनू शकतो की अलीकडेच कोणत्या देशाने चांगई-6 हे चंद्राचा अभ्यास करण्यासाठी यान या ठिकाणी प्रक्षेपित केले आहे, अशा प्रकारचाही प्रश्न बनू शकतो। त्या प्रश्नासाठी तुम्हाला तयार असणे आवश्यक आहे। लक्षात असू द्या, चांगई-6 ही चीनची चंद्रयान मोहीम आहे। मग या ठिकाणी जे काही चंद्रयान मोहीम आहे त्यावर आधारित आपले काही जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। भारताच्या दुसऱ्या चंद्रयान मोहिमेमध्ये चंद्र परिभ्रमण लँडर आणि रोवरचा समावेश होतो। लँडरचे नाव काय होते, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। जे काही चंद्रयान 2 ही जी मोहीम आहे अलीकडेच भारताने या ठिकाणी हाती घेतली होती। या ठिकाणी जे काही लँडर आहे त्या लँडरचे नाव या ठिकाणी मित्रांनो विक्रम असे होते। आता या ठिकाणी लँडर म्हणजे काय आणि रोवर म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। फॉर एक्झाम्पल, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याकडे चंद्राचा पृष्ठभाग आहे, या ठिकाणी पृथ्वी आहे। आता पृथ्वीवरून आपण चंद्रयान हे चंद्राच्या दिशेने या ठिकाणी काय केले आहे, प्रक्षेपित केलेले आहे। या ठिकाणी जे काही यान आहे जे या ठिकाणी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरते किंवा पृष्ठभागावर चंद्राच्या ज्याच्या अवतरण होते त्याला या ठिकाणी आपण लँडर असे म्हणतो। जे की लँड करत आहे त्याला आपण लँडर असे म्हणतो। आणि चंद्रयान 2 मोहिमेमध्ये जे काही लँडर आपण वापरले आहे त्याचं नाव या ठिकाणी विक्रम असं देण्यात आलं होतं। आणि त्यानंतर या लँडर मधून एक छोटीशी 4 चाकी गाडी बाहेर येते जी की चंद्राच्या पृष्ठभागाचा या ठिकाणी अभ्यास करत असते। म्हणजे या ठिकाणी चंद्राचा जो काही पृष्ठभाग आहे त्याचे फोटो घेणं असेल किंवा चंद्राच्या पृष्ठभागावरून काही सॅम्पल कलेक्शन असेल, हे सर्व कार्य करण्यासाठी या ठिकाणी रोवर या गाडीचा उपयोग केला जातो। आणि चंद्रयान 2 मोहिमेमध्ये जी काही रोवर भारताने वापरले आहे त्या रोवरचं नाव या ठिकाणी प्रज्ञान आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 2। चंद्रयान 1 भारताची पहिली चंद्रयान मोहीम कोणत्या वर्षी प्रक्षेपित करण्यात आली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की चंद्रयान 1 ही भारताकडून प्रक्षेपित करण्यात आलेली जी काही चंद्रयान मोहीम आहे ती वर्ष 2008 साली या ठिकाणी पहिल्यांदा प्रक्षेपित करण्यात आली होती, ज्याला की नासा जी की अमेरिकेची एक अंतराळ संस्था आहे या संस्थेने या ठिकाणी सहकार्य केलं होतं। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो काही आपला प्रश्न आहे तो या ठिकाणी अंतरिक्ष आणि रेड कोलंबस या संदर्भात आहे। सर्वप्रथम या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 पाहूया। नुकत्याच बातम्यांमध्ये दिसणाऱ्या अंतरिक्ष म्हणजे काय आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा अंतरिक्ष म्हणजे एक लाल सुपर जायंट तारा आहे, ज्याचे की अलीकडेच बेंगलोर या ठिकाणी असणारी जी काही संस्था आहे तिच्याकडून संशोधन करण्यात आलं आहे। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 4। रेड कोलंबस कन्झर्वेशन ॲक्शन प्लॅन अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला, हा कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर या संस्थेकडून या ठिकाणी रेड कोलंबस कन्झर्वेशन ॲक्शन प्लॅन अलीकडेच लागू करण्यात आला होता आणि त्या संदर्भात न्यूज ही आपल्याला PIB आणि द हिंदू या न्यूजपेपरमध्ये आपण पाहिली असेल। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील
पर्याय ए IUCN. थोडक्यात या ठिकाणी अंतरेस आणि जे काही रेड कोलंबस आहे यांच्याविषयी चर्चा करूया. सर्वप्रथम आपण चर्चा करूया अंतरेस म्हणजे काय आहे. तर अंतरेस एक प्रकारचं नक्षत्र आहे ज्याला की आपण कॉन्स्टिलेशन असं इंग्लिशमध्ये म्हणतो. आता कॉन्स्टिलेशन किंवा नक्षत्र म्हणजे काय तर या ठिकाणी पहा, अँटिलेस तारा या पिक्चरमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. त्याच्या आजूबाजूला काही तारे तुम्ही अशा प्रकारे पाहू शकताय. मग अशा प्रकारे जे काही अनेक तारे असतात त्यांचा जो एक विशिष्ट पॅटर्न बनतो त्या पॅटर्नच आपण या ठिकाणी नक्षत्र असे म्हणतो. म्हणजे या ठिकाणी जे काही स्टार्स आहेत, तारे आहेत, त्यांचा जर एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न बनत असेल तर त्याला या ठिकाणी आपण कॉन्स्टिलेशन किंवा नक्षत्र असे म्हणू शकतो. मग हा पॅटर्न कशाही प्रकारचा असू शकतो. तो जो पॅटर्न आहे त्याला आपण नक्षत्र असे म्हणतो. आणि जो काही अंतरेस हा जो तारा आहे तो तारा स्कॉर्पियन या नक्षत्रामध्ये आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. अंतरेस हे जे तारा आहे याचे जे काही निरीक्षण आहे ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स जी की बंगळुरू या ठिकाणी आहे या ठिकाणचे त्या संस्थेने केले आहे. आणि सरळ जर तुम्हाला प्रश्न आला की अंतरेस काय आहे तर अंतरेस एक लाल रंगाचा महाकाय तारा आहे, म्हणजे एक स्टार आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. अंतरिक्ष विषयी जर विशेष बाबीची या ठिकाणी आपण चर्चा केली तर अंटारेस हा सूर्यापेक्षा 10,000 पटीने अधिक तेजस्वी तारा आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं पाहिजे. आणि सूर्यापेक्षा त्याचा जो व्यास आहे तो 700 पटीने अधिक आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. जो काही रेड सुपर जायंट हा तारा आहे तो आकाराने मोठा आहे, हा पॉइंट या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या. आणि या ठिकाणी असणारे जे काही तापमान आहे ते थंड आहे इन कम्पेअर टू सन, हाही पॉइंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि पुढचा आपला सर्वात महत्त्वाचा पॉइंट खास करून MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी की या ठिकाणी आपल्या पृथ्वीपासून अंतरिक्ष या स्टारची लांबी किती आहे किंवा अंतर किती आहे तर ती आहे 600 प्रकाश वर्ष. आता 600 प्रकाश वर्ष म्हणजे काय हे या ठिकाणी समजून घ्या. फॉर एक्झाम्पल एक किरण आहे किंवा लाईट आहे ती एका वर्षामध्ये किती अंतर पार करते त्याला आपण एक प्रकाश वर्ष असे म्हणतो. म्हणजे एक सूर्यकिरणाला अंतरिक्ष या स्टार पर्यंत पोहोचण्यासाठी 600 वर्ष लागतील. अशा प्रकारे या ठिकाणी अंतरिक्ष आणि आपली जी पृथ्वी आहे यांच्यामधलं अंतर आपल्याला 600 प्रकाश वर्ष असे दिसतं. म्हणजे एक सूर्याचा किरण एका वर्षामध्ये किती अंतर ट्रॅव्हल करतो त्याला आपण प्रकाश वर्ष असे म्हणतो. चलूया पुढच्या कन्सेप्ट कडे, रेड कोलंबस या संदर्भात. सर्वप्रथम रेड कोलंबस विषयी चर्चा करूया. रेड कोलंबस काय आहे? साधा सरळ प्रश्न आहे. रेड कोलंबस ही एक माकडाची प्रजाती आहे जी की उष्णकटिबंधीय जी काही वने आहेत जी की आफ्रिकेमध्ये आहेत, आफ्रिकेमध्ये आढळते. या ठिकाणी बातमीमध्ये किंवा न्यूजमध्ये ते का आहे तर कारण ही एक संकटग्रस्त प्रजाती आहे. म्हणजे अलीकडील काळामध्ये तिचा जो काही अधिवास आहे तो नष्ट झाला आहे आणि या ठिकाणी या प्रजातीची मोठ्या प्रमाणावर शिकार होत आहे. परिणामी ही जी प्रजाती आहे ती धोकाग्रस्त आहे, ती प्रजाती संकटग्रस्त आहे IUCNच्या रेड लिस्ट नुसार. या ठिकाणी या प्रजातीचं महत्त्व काय आहे तर जैवविविधता निर्देशक ही एक प्रजाती आहे. जैवविविधता निर्देशक म्हणजे काय? एका पर्टिक्युलर एरियाचं जे काही वातावरण आहे ते वातावरण चांगलं आहे का खराब आहे हे ठरवणारे काही घटक असतात. त्या घटकांच्या उपलब्धतेवरून आपण एक अंदाज बांधू शकतो की या ठिकाणचं जे काही वातावरण आहे ते कशा प्रकारचं आहे. जर एका ठराविक जंगलामध्ये रेड कोलंबस या माकडांच्या प्रजातीची संख्या चांगल्या प्रकारची असेल तर त्या जंगलाचं जे काही वातावरण आहे, पर्यावरण आहे हे चांगल्या प्रकारचं आहे, अशा प्रकारचा एक अंदाज त्या ठिकाणी आपण बांधू शकतो. जर त्या जंगलामध्ये या माकडांचं प्रमाण कमी असेल तर त्या जंगलाच्या वातावरणामध्ये, पर्यावरणामध्ये काहीतरी अडथळे आहेत, काहीतरी समस्या आहेत, असाही एक अंदाज या ठिकाणी आपण बांधू शकतो. मग अशा प्रकारे एका विशिष्ट प्रजातीवरून जर आपण त्या ठिकाणच्या पर्यावरणाचा अंदाज काढू शकत असू तर त्याला आपण या ठिकाणी जैवविविधता निर्देशक प्रजाती असे म्हणू शकतो. या ठिकाणी ही जी रेड कोलंबस प्रजाती आहे यांचं संवर्धन करण्यासाठी रेड कोलंबस संवर्धन कृती योजना या ठिकाणी इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर कडून या ठिकाणी राबवली जात आहे. अशा प्रकारे इन डिटेल मध्ये आपण
रेड कोलंबस ही जी प्रजाती आहे या प्रजातीविषयी चर्चा केली. पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की या ठिकाणी GI म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन या संदर्भात आहे. सरळ प्रश्न पाहूया. भारतातील भौगोलिक मानांकन GIच्या नियमन आणि प्रशासनाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 पाहूया. भारतात GI नोंदणी 1999च्या जिओग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स कायद्याद्वारे नियंत्रित केली जाते, अशा प्रकारचं आपलं पहिलं विधान आहे. विधान क्रमांक 2, GI टॅग वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अंतर्गत भौगोलिक संकेत नोंदणीद्वारे जारी केले जातात. तर या ठिकाणी मित्रांनो जे काही विधान क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे. 1999चा जो काही जिओग्राफिकल इंडिकेशन नोंदणी कायदा आहे, या कायद्याच्या अंतर्गत या ठिकाणी भौगोलिक निर्देशांक किंवा GI टॅगचं या ठिकाणी नियंत्रण केलं जातं. हे विधान अगदी बरोबर आहे. विधान क्रमांक 2 पुन्हा एकदा अगदी बरोबर आहे. जे काही वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आहे, या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा विभाग ज्याचं नाव आहे उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभाग, याच्या अंतर्गत या ठिकाणी भौगोलिक संकेताची नोंदणी जारी केली जाते. हे विधान अगदी बरोबर असल्या कारणाने वरील दोन्ही विधान आपले बरोबर आहेत. आणि या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलं आहे की वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय C वरील 1 आणि 2 ही दोन्ही विधानं या ठिकाणी अगदी बरोबर आहेत. चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी जागतिक तापमान वाढ आणि मिथेन यांचा काय संबंध आहे यावर तो आधारित आहे. सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया. जागतिक तापमान वाढीमध्ये मिथेन कशा प्रकारे प्रामुख्याने योगदान देतो, अशा प्रकारचा सरळ प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो या ठिकाणी अलीकडील काळामध्ये जो काही CO2 आहे, कार्बन डायऑक्साईड, यामुळे जागतिक तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. परंतु त्याचबरोबर इतरही वायू आहेत ज्यांच्यामुळे सध्या जागतिक तापमानामध्ये वाढ होत आहे. आणि त्यामध्येच एक वायू आहे ज्याचं नाव आहे मिथेन वायू. मिथेन वायू कशा प्रकारे जागतिक तापमान वाढीमध्ये हातभार लावतो हे या ठिकाणी आपल्याला या प्रश्नामध्ये विचारण्यात आला आहे. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही वातावरणामध्ये उष्णता आहे, ती उष्णता वातावरणामध्ये रोखून ठेवण्याचं कार्य या ठिकाणी मिथेन वायूकडून केलं जातं. म्हणजेच या ठिकाणी जो काही मिथेन वायू आहे तो आपल्या वातावरणामधील जे काही टेम्परेचर आहे त्याला या ठिकाणी वातावरणामध्ये ट्रॅप करण्याचं कार्य करतो. परिणामी जी काही पृथ्वी आहे, आपल्या पृथ्वीवरील जे काही तापमान आहे यामध्ये अलीकडील काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. याचाच परिणाम म्हणजे जी काही आपल्याकडे जैवविविधता आहे, या जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवामध्ये जो काही बर्फ आहे तो बर्फ या ठिकाणी वितळण्यास सुरू झाली आहे. परिणामी जो काही समुद्र आहे, समुद्रामध्ये पाण्याची जी काही पातळी आहे त्या पातळीमध्ये या ठिकाणी वाढ होत आहे. आणि समुद्र किनाऱ्यावरती असणारी जी काही शहरे आहेत ती शहरे येणाऱ्या काळामध्ये पाण्याखाली येतील अशी एक भीती या ठिकाणी पर्यावरण तज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या खूप साऱ्या समस्या अलीकडील काळामध्ये जागतिक लेवलवरील जे काही तापमान वाढ आहे त्या तापमान वाढीमुळे समोर आलेले आपल्याला दिसत आहेत. प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय B वातावरणात उष्णता रोखून ठेवणे. हे या ठिकाणी मिथेनचे प्रामुख्याने जागतिक तापमान वाढीमध्ये असणारे योगदान आपल्याला दिसते. चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचे जे काही आपले प्रश्न आहेत ते या ठिकाणी UPSCला आधार धरून या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. या ठिकाणी सरळ प्रश्न पाहूया. आज जास्तीत जास्त जे काही आपले प्रश्न आहेत ते इन्फ्लेशनवर बेसिस आहेत. सरळ प्रश्न पाहूया. व्हॉट बेस्ट कॅरेक्टरायझेस द कन्सेप्ट ऑफ इंटरेस्ट इन्फ्लेशन. तर या ठिकाणी खालीलपैकी कोणतं विधान हे इंटरेस्ट इन्फ्लेशन संदर्भात योग्य आहे किंवा योग्य प्रकारे माहिती देतं, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी सरळ जे काही आपलं उत्तर आहे ते उत्तर पाहण्या अगोदर या ठिकाणी इंटरेस्ट इन्फ्लेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. एका ठराविक लेवलवरती सतत जी काही इन्फ्लेशनमध्ये किंवा सतत जी काही भाववाढ होते याला आपण इंटरेस्ट इन्फ्लेशन असे म्हणतो. या ठिकाणी इंटरेस्ट इन्फ्लेशनची चर्चा करण्या अगोदर काही महत्त्वाच्या न्यूज अलीकडेच न्यूजपेपरमध्ये आल्या होत्या. त्या न्यूजपेपरमध्ये आलेल्या न्यूजची या ठिकाणी थोडी चर्चा करूया. मागच्या म्हणजे 2023 या सालामध्ये मित्रांनो भारतामध्ये जे काही फूड इन्फ्लेशन आहे म्हणजे जे काही अन्न भाववाढ आहे ती या ठिकाणी 10.5% राहिली.
आणि त्याच वेळी जागतिक स्तरावर ग्लोबल स्तरावर या ठिकाणी जे काय फूड इन्फ्लेशन आहे ते मित्रांनो या ठिकाणी -9% होतं। म्हणजे या ठिकाणी जागतिक स्तरावर डिफ्लेशन नावाची परिस्थिती असताना भारतामध्ये या ठिकाणी इन्फ्लेशन नावाची परिस्थिती आणि या ठिकाणी हा जो इन्फ्लेशनचा फूडमध्ये दर आहे तो एकूण 10% होता। मग या ठिकाणी एका ठराविक पिरियडमध्ये सतत होणारी जी काही भाववाढ आहे त्याला या ठिकाणी आपण इंटरेस्ट इन्फ्लेशन असे म्हणतो। म्हणजेच या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 7 आहे त्याचं मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे पर्याय बी। Persistent and sustained rise in the general price level of the goods and services over a prolonged period अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7चं आपलं योग्य उत्तर राहील। आणि या ठिकाणी मित्रांनो जे काही इंटरेस्ट इन्फ्लेशन असतं, फॉर एक्झाम्पल पूर्वी या ठिकाणी आपला इन्फ्लेशनचा रेट हा 6% होता आणि सध्या तो 10% आहे। मग या ठिकाणी इंटरेस्ट इन्फ्लेशनमध्ये जो काही सध्या हा रेट चालू आहे हा रेट परत येत नाही, म्हणजे 6% हा दर जो आहे इन्फ्लेशनचा तो या ठिकाणी येत नाही। अशा प्रकारची जी काय परिस्थिती असते त्याला या ठिकाणी आपण इंटरेस्ट इन्फ्लेशन असं म्हणतो। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी कोर इन्फ्लेशन संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स। स्टेटमेंट 1, कोर इन्फ्लेशन इज अ मेजर ऑफ टोटल इन्फ्लेशन विदिन द इकॉनॉमी इंक्लूडिंग commodities such as food and energy prices. Statement 2, core inflation typically rises and falls more gradually than the inflation in the food and fuel. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले स्टेटमेंट आहे यामध्ये कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी थोडक्यात जे काही इन्फ्लेशन आहेत आणि इन्फ्लेशनचे जे काही प्रकार आहेत त्यांच्याविषयी चर्चा करूया। सर्वप्रथम इन्फ्लेशन, ज्याला की आपण भाववाढ किंवा किंमत वाढ असं म्हणतो, म्हणजे या ठिकाणी एका ठराविक वस्तूमध्ये जी होणारी भाववाढ आहे तिला या ठिकाणी आपण भाववाढ किंवा इन्फ्लेशन असं म्हणतो। जे इन्फ्लेशन असतं त्याचे दोन प्रकार प्रामुख्याने आपण पाहतो, ज्यामध्ये एक आहे कोर इन्फ्लेशन आणि नंबर 2चं या ठिकाणी असतं हेड इन्फ्लेशन। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही कोर इन्फ्लेशन आहे, कोर इन्फ्लेशनमध्ये आपण ज्या काही वस्तू आणि ज्या काही सेवा आहेत यांच्या किमतीमध्ये होणारा जो काही बदल आहे त्याला या ठिकाणी आपण मापत असतो। परंतु या ठिकाणी आपण कोर इन्फ्लेशन मोपत असताना फूड आणि फ्यूल यांच्या किमतीमध्ये होणारे जे काही बदल आहेत किंवा चेंजेस आहेत यांना या ठिकाणी आपण गृहीत धरत नाहीत किंवा यांना या ठिकाणी आपण ग्राह्य धरत नाहीत। मग अशा प्रकारचे जे काही इन्फ्लेशन आपण मोजतो त्याला या ठिकाणी आपण कोर इन्फ्लेशन असे म्हणतो। परंतु या ठिकाणी जे काही हेड इन्फ्लेशन असतं या ठिकाणी गुड्स, सर्व्हिसेस, वस्तू आणि सेवा, त्याचबरोबर या ठिकाणी जे काही फूड आणि फ्यूल आहे यांनाही आपण गृहीत धरतो आणि या सर्व घटकांना एकत्रित करून जे काही आपण इन्फ्लेशन मोजतो त्याला आपण हेड इन्फ्लेशन असं म्हणतो किंवा त्याला तुम्ही सिंपल शब्दामध्ये असं म्हणू शकताय टोटल इन्फ्लेशन ऑफ द इकॉनॉमी। म्हणजे तुमची जी काही अर्थव्यवस्था आहे तिचं संपूर्ण इन्फ्लेशन किंवा संपूर्ण जी काही भाववाढ आहे ती हेड इन्फ्लेशनच्या अंतर्गतच मोजली जाते। अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। या ठिकाणी आपण जे कोर इन्फ्लेशन आहे त्याचं मोजमाप करताना फूड आणि एनर्जी, ज्याला की आपण फ्यूल असे म्हणतो, यांच्या किमतीचा या ठिकाणी विचार करत नाही आणि स्टेटमेंटमध्ये असं सांगितलं आहे की या ठिकाणी या घटकांचा विचार केला जातो। स्टेटमेंट 1 या ठिकाणी चुकीचं आहे आणि स्टेटमेंट 2 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। कोर इन्फ्लेशनचा जो काही वाढीचा दर असतो तो इन कंपेअर टू हेड इन्फ्लेशन हा ग्रॅज्युअल असतो, म्हणजे या ठिकाणी स्लोली या ठिकाणी कोर इन्फ्लेशन हे वाढताना आपल्याला दिसते। प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील पर्याय बी, ओनली सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी डिमांड पुल इन्फ्लेशन संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिफाइन्स द कॉजेस ऑफ डिमांड पुल इन्फ्लेशन। डिमांड पुल जे काही इन्फ्लेशन आहे त्याचे परिणाम किंवा त्याची जी काही कारण आहेत खालीलपैकी कोणत्या विधानाने योग्य प्रकार सांगितले आहेत असं या ठिकाणी मित्रांनो आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी जे काही डिमांड पुल इन्फ्लेशन आहे ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। फॉर एक्झाम्पल एक्स नावाची वस्तू आहे जिची की किंमत 2020 साली 20 रुपये होती आणि या ठिकाणी 2023 साली त्या वस्तूची किंमत
25 रुपये झाली आहे, असं या ठिकाणी ॲज एक्झाम्पलच्या स्वरूपात आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. या ठिकाणी जी काही वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे ती जर वाढ या ठिकाणी त्या एक्स नावाच्या वस्तूला मागणी वाढल्यामुळे जर झाली असेल तर या ठिकाणी त्याला आपण डिमांड पुल इन्फ्लेशन म्हणतो. म्हणजे वस्तूची मागणी केल्याने जी काही वस्तूची किंमत वाढते त्याला या ठिकाणी आपण डिमांड पुल इन्फ्लेशन असे म्हणतो. अर्थातच आपल्या सर्वांना माहिती आहे की अर्थशास्त्रामध्ये जर वस्तूची मागणी वाढली तर त्या ठिकाणी वस्तूची जी काही किंमत आहे त्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होत असते. मग वस्तूची किंमत कोणत्या कारणामुळे वाढेल तर जी काही लोकसंख्या आहे लोकसंख्येमध्ये जर वाढ झाली तर त्या ठिकाणी त्या वस्तूची मागणी वाढेल. अर्थातच त्याचबरोबर काही नॅचरल कॅलॅमिटीज असतात, नैसर्गिक आपदा असतात. फॉर एक्झाम्पल दुष्काळ असेल, दुष्काळ जर झाला तर पर्टिक्युलर वस्तूचं उत्पादन कमी होईल. अशा परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये त्या वस्तूची किंमत वाढेल म्हणून अलीकडील काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांकडून त्या वस्तूची मागणी केली जाते. हेही एक कारण असू शकतं. म्हणजे अशा विविध कारणामुळे जी काही वस्तूची मागणी वाढते आणि वस्तूची मागणी वाढल्याने जी काही वस्तूची किंमत वाढ होते त्याला आपण या ठिकाणी डिमांड पुल इन्फ्लेशन असे म्हणतो. तर या ठिकाणी मित्रांनो जो काही प्रश्न क्रमांक 9 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय सी. डिमांड पुल इन्फ्लेशनचं रिझन जर पाहिलं तर ते आहे अन इन्क्रीज इन ॲग्रिगेट डिमांड दॅट एक्सीड्स द ॲग्रिगेट सप्लाय. म्हणजे जर एकूण मागणीचा या ठिकाणी विचार केला आपण तर एकूण मागणी ही एकूण पुरवठ्यापेक्षा अधिक असते. अशा प्रकारची जी स्थिती आपल्याला निर्माण होते त्या ठिकाणी डिमांड पुल इन्फ्लेशन आपल्याला दिसतं. चलूया आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी हायपर इन्फ्लेशन संदर्भात आहे. सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कन्सिक्वेन्सेस ऑफ हायपर इन्फ्लेशन. हायपर इन्फ्लेशनचे खालीलपैकी कोणते परिणाम आहेत अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे. सर्वप्रथम हायपर इन्फ्लेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. हायपर इन्फ्लेशन म्हणजे जो काही इन्फ्लेशनचा दर आहे किंमत वाढीचा दर आहे तो कंट्रोलच्या बाहेर आहे. ज्या काही सेंट्रल बँक्स आहेत फॉर एक्झाम्पल आपली RBI आहे. RBI इज अ सेंट्रल बँक ऑफ इंडिया. मग या ठिकाणी जर या ठिकाणी जे काही भाववाढ आहे ती जर सरकारच्या कंट्रोलमध्ये नसेल, सेंट्रल बँकेच्या कंट्रोलमध्ये नसेल तर अशा प्रकारची जी अधिकची भाववाढ असते त्याला या ठिकाणी आपण हायपर इन्फ्लेशन म्हणतो. आणि हायपर इन्फ्लेशनचा जो काही परिणाम आहे तो परिणाम म्हणजे या ठिकाणी जी काही सेव्हिंग्स आहेत जनतेच्या आणि जनतेची जी काही संपत्ती आहे यामध्ये घट होते. म्हणजे जनतेकडे मोठ्या प्रमाणावर जो काही पैसा आहे तो पैसा भाववाढ झाल्यामुळे या ठिकाणी वस्तूवर खर्च होतो. परिणामी जनतेने जी काही मागच्या काही वर्षामध्ये संपत्ती साठा केला आहे तो संपत्तीचा साठाही त्या ठिकाणी त्या नवीन वस्तूच्या किंवा भाववाढ झालेल्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांना तो संपत्तीचा साठा या ठिकाणी खर्च करावा लागतो. यामुळे जी काही सेव्हिंग आहे, बचत आहे आणि जी संपत्ती आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट होते. कोणत्या काळामध्ये तर हायपर इन्फ्लेशनचा काळ जेव्हा असतो त्या काळामध्ये. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 4 मेचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.